माऊली यांच्या हस्ते वहिनींच्या हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे। नाही राहून दे, वरती राहून दे, नंतर खाली राहून दे। विनिंग टीमला एक मोठी ट्रॉफी दिली जाईल। त्यानंतर जो भी रनर अप टीम है लाइन से जाएंगे, आपको एक एक ट्रॉफी दी जाएगी। क्या बात है, दोन्ही संघांनी लाईन ऑफ करायचंय। रणजी स्मृती चषक सामन्यामध्ये जो महिलांच्या संघामध्ये उपयोगी संघ ठरलाय, रनर अप टीम नन अदर दॅन स्टार 11। द रनर अप टीम स्टार 11 यांच्या कॅप्टन आणि कोचने रनर अप टीम स्टार 11 प्लीज कम डाऊन। प्रत्येक संघाच्या खेळाडूंना आपल्याला प्रत्येकाला इथे मानाचा चषक, प्रत्येक आमच्या मान्यवर खेळांतर्फे मानाचा चषक प्रत्येकाला मान मिळतोय। किती मोठा सन्मान आहे, क्या बात है, ही स्त्री शक्ती आहे आपली। मी कोचना विनंती करीन त्यांनी व्यासपीठावर यावं। यांनी घडवले या मुलींमध्ये संघर्षाची ताकद। जरा जोरदार टाळ्या कोचसाठी, ज्यांनी या सर्व संघाला घडवलंय। आणि एक आपला ग्रुप फोटो आता सर्वांचा एकत्र घेतला जाईल। आठवणीचा अँड गावदेवी स्पोर्ट्स अंजूर एक सूचनेकडे लक्ष द्या, सर्व ट्रॉफीला हात लावा। वेळेअभावी हा सामना 4-4 षटकांचा होतोय। हा सामना 4 षटकांचा होतोय। जॉली बॉईज मुंब्रा आणि गावदेवी स्पोर्ट्स अंजूर या सूचनेचा लक्षात घ्या। क्या बात है, क्या बात है। Congratulations, Star 11. Nice play, nice play. Thank you very much. आणि आता winning team none other than लोकपुरम 11. Please come down. ही बघा सर्वात मोठी खेळाडू आली आहे छोट्या खेळाडूला। क्या बात है, क्या बात है, केवढी मोठी खेळाडू ही, क्या बात है। प्रत्येकाने यावं, क्या बात है। हा फोटो कधी विसरू नका। इकडे उभी राहा, तुम्ही मागे। प्रत्येकाने यावं आणि आपापली एक ट्रॉफी आम्ही आपल्याला देत आहोत या स्मृती चषकाची आठवण म्हणून। ही आठवण आपल्याला कायम राहावी। बघा शिस्त काय या मुलींकडे, या संघाच्या कोचने शिकवलं क्रिकेटची सर्वात मोठी शिस्त आहे यांना। कोच ज्यांनी या लोकपुरम संघाला घडवलंय ते कोच आहेत प्रशिक्षक राहुल गिरी। यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। या सर्व मुलींमध्ये कणखरता, लढण्याची जिद्द, संघर्ष हा
जो ठोस ठोस भरलाय तो या कोचमुळे. त्यांच्या पालकांचं कौतुक केलं पाहिजे ज्यांनी आपल्या मुलींना या खेळामध्ये धाडलं. ही स्त्री शक्ती आहे, नारी शक्ती आहे. नक्कीच आपण जो सामाजिक संदेश देतो तो संदेश अशाच कारणामुळे उठून दिसतो. लोकपुरम ची जी शाळा आहे आपली, त्या शाळेमधल्या शिकणाऱ्या सर्व मुली आज एका विनंतीला मान देऊन इथे आल्या त्याबद्दल आणि मी विनंती करीन जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या संघांचे कोच. घेतला त्यांनी पुढे. आता ज्या क्षेत्ररक्षकांनी कॅच घेतला, कोणी कॅच टिपलाय? शॉट. एक ग्रुप फोटो होऊन देत. आणि आता तुम्ही मुलींनी बोलायचं, तुम्हाला कसा वाटला ही स्पर्धा, या स्पर्धेचं तुम्हाला काय आवडलं, क्रिकेट खेळताना कसं वाटलं मैदानात, याबद्दल कोण बोलणार? गौरी, एनिथिंग, एनीबडी? ओके. माझं नाव मुग्धा महेश घोडके आहे. मला ग्राउंड खूप आवडला, मोठा आहे. मी पहिल्यांदा एवढं मोठ्या ग्राउंडवर खेळली आहे. मला खूप आनंद झाला की मी पहिल्यांदा, मला खूप चांगला स्पर्श झाला की मी. क्या बात आहे. मला ग्राउंड आवडलं, मी चांगली खेळली. बेटा तुम्ही सर्वच चांगले आहात. हा, अशाच खेळत राहा आणि आमच्या ठाण्याचं नाव मोठं करा. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. धन्यवाद. चेंडू आपण आता सर्वांनी मस्त फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर आहे, मान्यवरांनी सुद्धा. BM पाटील साहेब, गजानन डाकी यांच्याकडनं हे कॅश प्राइज आपल्याला आलंय. बंटी, 2000 रुपयांचं कॅश प्राइज गजानन डाकी साहेब यांच्याकडनं. बंटी, येस. आपण बघतोय सेशन कोर्टचे न्यायाधीश आदरणीय BM पाटील साहेब इथे आलेले आहेत. मी विनंती करतोय श्रीकांत शैलेश भोईर, श्रीकांत भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते या सन्माननीय अतिथींचं आपण स्वागत आणि सन्मान करावं. नक्कीच आपण जसं एक सामना पाहिला होता, पोलीस इथे मात्र रिव्हर्स स्ट्रोक स्विच हिट केलं होतं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. आपल्यामध्ये दाखल होत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतो पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते आणि एका धावीने धावसंख्या पोहोचते ती दुहेरीमध्ये, ती 10 वर. एक चांगली सुरुवात आकाश आणि मुकेश मार्फत. नक्कीच गिरीश तरेनी जो आत्मविश्वास व्यक्त केला होता तो आत्मविश्वास इथे मात्र सफल ठरतोय या पहिल्या 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू बंटी इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलस्वरूप आपण पाहतोय 1 धाव. एका धावीने धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 11 धावा धावफलकावर. गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ आपण पाहतो प्रथम फलंदाजी करताना. आसिफ इथे मात्र रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची सांगता
आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. बिनबाद 11 धावा गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघ. काय म्हणशील हेमंत एकंदरीत या पहिल्या षटकाबाबत? बघितलं पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता, त्यानंतर पण बघितलं सिंगल सुद्धा धावा आल्या. मुकेश यांनी सुद्धा चौकारांनी खातं खोललं होतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा झालेली आहे. मी म्हणेन की सुरुवात जी आहे ती अतिशय चांगली सुरुवात आहे आणि जमेची बाजू अशी आहे संदीप की दोन्ही फलंदाज आपण बघतो आकाश आणि मुकेश खेळपट्टीवर उचल कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद झालेला नाही, ही एक जमेची बाजू असेल गावदेवी अंजूर या संघाला. दीपेश तरे यांच्याकडून एक पारितोषिक येते 500 रुपयाचं पारितोषिक जीतूसाठी. जीतूने जर षटकार ठोकला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र येतंय. तर पहिल्या षटकाची सांगता सफल होते. इथे मात्र एक सुंदर पायाभरणी 11 धावा धावफलकावर. यस डीजे थोडा आवाज वाढवायचा आहे. सेमीफायनल सामना आपण बघतोय, हा रणजित चषक 2019 चा हा सेमीफायनल सामना. बघूया कोण जिंकतोय सेमीफायनल सामना आणि लढतोय तो म्हणजे मालवणी संघासमोर. हा बघूया कुठला संघ जातोय फायनल मध्ये. मोहम्मद आणि श्रीकांत भोईर साहेब, मोहम्मद वरेकर आणि श्रीकांत भोईर साहेब आपण स्टेजवर यायचंय. तर आपण पाहतोय ही अतिशय महत्वाची लढत, सेमी फायनलचा सामना. आणि फायनल मध्ये मालवणी स्पोर्ट्स मालवणी विरुद्ध कुठला संघ लढत देईल हे याच सामन्यामध्ये स्पष्ट होईल. इथे मात्र थोडस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. एक अप्रतिम चेंडू गोलंदाज इजाज शाह इजाजचा हा चेंडू राऊंड विकेटचा मारा होता. एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, थोडासा खाली ठेवला होता चेंडूला, बॅट वरून फिरली होती आणि निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज इजाज शाह. इजाज आपण बघतोय पहिला चेंडू अप्रतिम हाताळतोय, व्हॅरिएशन होतं आणि त्या व्हॅरिएशन नक्कीच प्रभावित केलं होतं. पुढचा चेंडू इजाज, इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलं जातंय फलंदाजाला. वारंवार 2 चेंडू आकाश निर्धावच्या स्वरूपात खेळतोय, दबाव स्वीकारतोय जणू. आणि नक्कीच या षटकाचा आपण विचार केला तर नक्कीच एक चांगलं षटक इजाज मारला. हे बघू, हे अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज इजाज. हे बघू शकता आमचे लेडीज संघ सुद्धा आमच्या समोरच्या कक्षामध्ये दिसतात. अतिशय जबरदस्त गेम दाखवला त्यांनी सुद्धा. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बिस टाइम शॉट आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, डीप मधून शतक चेंडू उचलून फेकी करतोय. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्यांनी धावसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. धावसंख्या पोहोचती 13 या धावसंख्येवर. नक्कीच थोडा हवेतून प्रवास करणारा हा चेंडू होता, मात्र नक्की क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय आणि मात्र 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 13 वर. एक संयमी सुरुवात आपण पाहतोय. आक्रमक पवित्र्यानं नक्कीच गिरीशने वक्तव्य केलं होतं की 15 आम्ही सुरुवात केलो, मात्र 11 सुरुवात झाली आहे. यस, ड्रोन पाहू शकता आपण आमच्या व्हीआयपी समोर. पुढचा चेंडू, इथे मात्र लोअर फुल टच चेंडू होता, बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात येत नाहीये. चेंडू आपण पाहतोय कॉर्नर एजला लागतोय, चेंडू वळतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल, फेकी होईल, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय तो आकाश. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 15 वर. ज्या प्रकारची फलंदाजी लाईन आहे ती म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा संघाची. मला वाटते की कमीत कमी 50 धावा धावपलकावर यायला पाहिजे या 4 षटकांमध्ये, तरच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पॅक क्राऊड, तुडुंब प्रेक्षकांची गर्दी. ही स्पर्धा आपण पाहतोय ठाण्याचा एक मानाचा हा महोत्सव, क्रिकेट महोत्सव, एक मानाची स्पर्धा. गेल्या वर्षी या स्पर्धेनं एक उच्चांक गाठला होता. 17 ते 18 लाख क्रीडा रसिकांनी ही स्पर्धा पाहिली होती. पुढचा चेंडू, इथे मात्र मोठा फटका, मिस टाइम होतोय. चेंडू हवेमध्ये, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वळतोय कव्हर क्षेत्राकडे, मात्र तत्पूर्वी 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय पोहोचते ती 17 वर. 17 धावा धावफलकावर. यस, यावेळी सुद्धा बघितलं आपण उंच चेंडू उलावला होता, एक मेच टाइम शॉट होता आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा. पुढचा चेंडू इजाज सामना करेल, इथे मात्र आकाश राईट अराउंड विकेट. इथे मात्र मोठा फटका, चेंडू मात्र जास्त उंची गाठतोय, लांबी कमी आहे. चेंडू डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपलावतोय आणि अशा पद्धतीने पहिला धक्का, आकाशच्या खेळीचा अंत.
गावदेवी अंजूर या संघाचा 2 षटकाची समाप्ती. हे बघितलं आपण, थोडासा मिस झाला होता. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू बॅटवर आला होता आणि बघितला मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला होता. डीप मिड ऑफला चांगला झेल टिपला होता. क्षेत्ररक्षक भरपूर वेळ मिळाला कारण चेंडू भरपूर उंच गेला होता. चांगला झेल टिपतोय आणि हा फलंदाज बाद. पहिले यश मिळतं इथे मात्र जॉली बॉईज मुंब्रा संघाच्या खेळाडूंना संघाला. आणि इथे आपण पाहतोय की हा शेवटचा चेंडू होता. आता मात्र उर्वरित 2 षटकं शिल्लक आणि या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, चेंडू फळीमधील हे संघर्षपूर्ण द्वंद्वयुद्ध या प्रांगणात या क्रीडा नगरीमध्ये कशा पद्धतीने रंगतंय, काय उर्वरित 2 षटकामध्ये घडामोडी होतील, फलंदाजी कशी बहरेल, गोलंदाजी कशी आक्रमक होईल, याचं धावतं वर्णन महाराष्ट्राची मायबोली मराठी या भाषेमध्ये ऐकूया हेमंत पाटील मार्फत. खूप खूप धन्यवाद संदीप मोरे. आपण बघतोय रणजित स्मृती चषक 2019 सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे ज्या मैदानामध्ये प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक इन केबल नेटवर लाईव्ह टेलिकास्ट पाहतात, जसं यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट पाहतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. साहिल शेख यांनी कृपया मोहम्मद वरेकर यांच्याशी संपर्क साधायचा. साहिल शेख, यस साहिल, आपण मोहम्मद वरेकर यांच्याशी संपर्क साधा. हा सेमीफायनल सामना आपण बघतोय, महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक देईल. बघूया कोणता संघ फायनल मध्ये धडक देईल. आतापर्यंत 17 धावा झालेल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 षटक शिल्लक आहेत संदीप, आणि 2 षटकामध्ये कमीत कमी 25 धावा येणं गरजेचं असेल धावफलकावर. नक्कीच चांगलं उद्दिष्ट उभारायचं असेल तर तुमची चांगली सुरुवात होणं गरजेचं, चांगला पाया रचणं गरजेचं, मधली फळी व्यवस्थित रचणं गरजेचं आणि डेथ ओव्हरमध्ये एक आक्रमक पवित्रा धारण करणं गरजेचं. पाहिजे काय घडतंय. या स्ट्रम्प कार्ड गोलंदाज निलेश जो मागच्या सामन्यात नव्हता आता परतलेला आहे म्हटलं होतं बंटी याने. आणि बघूया निलेश मात्र यावेळेस कुठल्या प्रकारे गोलंदाजी करतो. कधी कधी असं होतं ट्रम्प कार्ड गोलंदाज जास्त मार पडताना दिसतो आपल्याला. मात्र आज आणि काल या 2 दिवसामध्ये मालवणी संघाचा भावेश यांनी जी गोलंदाजी केलेली आहे, अप्रतिम गोलंदाजी. तब्बल आतापर्यंत 15 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि आतापर्यंत एक रेकॉर्ड होता तो म्हणजे अयूब शेख याचा की 11 फलंदाजांना बाद करण्याचा या सिरीजमध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे तो म्हणजे भावेश यांनी. रँकिंग टॉपवर आहे भावेश. गोलंदाजी रँकिंग आपण ॲनालाइज पाहणार आहोत, कोण फलंदाजीमध्ये रँकिंगवर, त्यानंतर गोलंदाज कोण आहेत. गोलंदाज निलेश, ओ सुरेख डिलेव्हरी, अप्रतिम डिलेव्हरी टाकतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा चुकतोय. निर्धाव चेंडू बघितला आपण, थोडस ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चुकतो फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. पहिला चेंडू अप्रतिम टाकतोय निलेश. पुन्हा निलेश राईट आर्म राऊंड द विकेटने यॉर्कर करण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर. बघूया पंचांचा इशारा मात्र वाईटचा होते, जास्तच वाईट टाकला होता हा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते 1 धावेने. धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. हा बघू शकतो आपण. येस, आपण पाहू शकता कशा पद्धतीने राईट आर्म अराउंड विकेट चेंडू हाताळला. शफल क्रॉस झाला होता आणि चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि थोडस रिटर्न क्रीजच्या बाहेर वळतोय चेंडू आपण पाहतोय. आणि मिलिंद म्हात्रे गावदेवी अंजूर या संघासाठी हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत अंजूर भिवंडीवरून. धन्यवाद मिलिंद म्हात्रे, गावदेवी संघाला ऑल द बेस्ट. 120वा हा वाईट चेंडू टाकला होता गोलंदाज निलेश यांनी. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक हँडला फलंदाज आहे तो गिरीश, डावखुरा फलंदाज गिरीश. एक चांगला फलंदाज म्हटला जातोय गावदेवी अंजूर या संघाचा. गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. 2 लागोपाठ वाईट चेंडू टाकतो निलेश. धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. नक्कीच अशा प्रकारे नक्कीच गोलंदाजी अपेक्षित नव्हती जॉली बॉईज मुंब्रा या संघाच्या खेळाडूची. मात्र 2 चेंडू स्वैर हाताळतोय. डावी एस्टिंगच्या थोडासा बाहेरचा मारा. जिशान, ओ पूलचा फटका मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज गिरीश हा बाद. अतिशय चांगलं झेल टिपलं आणि बाद केला फलंदाज गिरीश याला.
इथे आपण पाहतोय एक महत्वाचा फलंदाज बाद होतोय आणि कुणाल आता मात्र यावं Yes. लागते त्याला मैदानाच्या आत. Specially- 4 वर आभार मानावं लागते, स्पेशली थँक्स म्हणावं लागेल ह्या लेडीज दोन्ही सुद्धा संघांना ज्यांनी या ठिकाणी येऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. Pack crowd. खूप खूप धन्यवाद त्यांचं कोच आणि पूर्ण जो लेडीज दोन्ही संघ खेळले होते सर्वांचा खूप खूप धन्यवाद. पॅक क्राऊड आपण पाहू शकतो. आमचे कॅमेरामन्स नक्कीच ही क्षणचित्र टिपतायत. हे सर्व प्रचंड जनसमुदाय क्रीडा रसिकांच्या स्वरूपात या क्रीडा नगरीमध्ये येतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत, सर्वांचं विनम्रपूर्वक आभार. गोलंदाज जिशांत गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, अपील जोरदार झाली होती मात्र पंच सहमत नव्हते. बघूया काय इशारा होता. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावा पूर्ण. लेग बाईटचा इशारा पंच जयंत पाटील यांचा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. धावा येताना दिसत मोठा फटका जरूर लागला नाही मात्र धावा या लेग बाईटच्या रूपाने येतात. हे बघितलं पण सैजाद शेख यावेळेस आपण बघतोय. सैजाद या ठिकाणी आपण बघतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर जिशान. हो हो वाडा शॉट डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सैजाद जो लेडीज टीम के कोच है मैं उनसे रिक्वेस्ट करूंगा कि सर आपके पास 2 मिनट का समय हो तो प्लीज हमसे आपको बातचीत करनी है. सर सबसे पहले तो स्पेशली थैंक्स कि आपने इतना बढ़िया परफॉर्मेंस इस ग्राउंड पर कराया. सेव द गर्ल्स का जो मैसेज था वो मैसेज जरूर आप तक के आपने पहुंचवाया है. यावेळेस बघतोय झेल टिपलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. आणखीन एक फलंदाज बाद. बिल्कुल थैंक यू डीजे. ओपिनियन ले रहे हैं तो सर इस टूर्नामेंट के बारे में, इस आयोजन के बारे में मैं आपसे जरूर जानना चाहूँगा. बहुत अच्छा था. पहले तो मैं यहाँ के जो आयोजक है उनका मैं शुक्रिया अदा करता हूँ. थैंक यू वेरी मच जिन्होंने मेरे बच्चों को, मेरे टीम को यहाँ पे खेलने का मौका दिया. वो बहुत अच्छा आयोजन है. ग्राउंड अच्छा है, प्लेयर्स अच्छे, आप सभी बहुत अच्छे हेल्पफुल हो सब लोग. और जो भी हमें चांस दिया उसके लिए हम लोग रियली वेरी थैंक यू. और मैं ये होप रखता हूँ कि बाकी भी जो पेरेंट्स अब देख रहे होंगे मैचेस वो अपने अपनी बेटियों को, गर्ल्स को क्रिकेट में और ज़्यादा थोड़ा इंक्लूड करते खेलने के लिए वो प्रोत्साहन करेंगे. बिल्कुल सर हम भी ये कोशिश करेंगे कि जितनी भी महिलाएं हैं वो क्रिकेट में भी इंटरेस्ट ले, स्पोर्ट्स में इंटरेस्ट ले. आपके माध्यम से बढ़िया से कोचिंग्स मिले. आने वाले वक्त में आपके यहाँ से कोई ना कोई इंटरनेशनल ज़रूर खेले. और बिल्कुल सेव द गर्ल्स के बारे में क्या मैसेज देना चाहेंगे सर? जैसे आप लोग सब जानते हैं अभी आजकल गर्ल्स के रिलेटेड जो भी जितने प्रॉब्लम्स है, हम लोग बच्चियों को ज़्यादा बढ़ावा देते नहीं है हर एक चीज़ में. तो मैं पेरेंट्स से सभी यही गुजारिश करूँगा कि सब अपनी लड़कियों को अच्छी तरह से पढ़ाए, सिखाए, बच्चों को थोड़ा ज़्यादा, बेटों से तो ज़्यादा थोड़ा प्यार दें ताकि अपनी बच्ची अच्छे बड़े होके अपना घर का नाम रोशन करें. और भी आजकल एटमॉस्फेयर भी इससे अच्छा हो रहा है. तो सब पेरेंट्स मेरे ख्याल से वही सोचेंगे कि अपनी बेटियों को थोड़ा आगे बढ़ा के, थोड़ा प्रोत्साहित करके बेटों से भी अच्छा बढ़िया कर सकते हैं. ये तो अब सबको मालूम है. यस बहुत बहुत धन्यवाद. बिल्कुल थैंक यू सो मच सर. आपसे बात कर बहुत अच्छा लगा. और इसी सोच के साथ द सेव द गर्ल मैसेज का जो संदेश है वो आप तक के एक कोच ने पहुंचाया है. और हम भी चाहते हैं कि आप लड़कियों को बचाएं. जो आजकल गर्भ के अंदर ही बिल्कुल लड़कियों की हत्या की कर दी जाती है, उन्हें रोकना है. और रंजीत चषक 2019 के माध्यम से इस मुहिम को आज हम शुरू कर चुके हैं. और आज मेगा फाइनल डे है और हर साल की तरह इस साल भी कोई ना कोई टीम इस आन बान शान की ट्रॉफी की हकदार बनेगी. वो होगी कौन, अभी भी क्वेश्चन मार्क है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. यस यस हे आपण बघू शकता. क्राउड पॅक क्राउड, भरपूर प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवलेल्या सर्व प्रेक्षकांचं निश्चितच हार्दिक स्वागत आणि आभार सुद्धा असतील या प्रेमाबद्दल. श्रीकांत भोईर अँड कंपनी यांच्या मार्फत रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट यांच्यातर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आभार असतील. कारण आज बघितलं जवळजवळ 7 दिवस झाले सर्व प्रेक्षकांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. हे बघू शकता आपण 27 धावा धाबलकावर. हे नजारा बघू शकतोय. क्राऊडचा नजारा, पॅक क्राऊड.
निलेश यावेळेस गोलंदाजी मार्क होतो. तिसरा षटक जिशांत याने हाताळला होता. आता निलेश येतो. धावसंख्या 27 झाले. 9च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय. शेवटचा स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये जास्त धावा आल्या तर एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बघूया निलेश एक ट्रम्प गोलंदाज आहे. समोरच्या एंडकडून म्हणजेच कॉलेज एंडकडून मारा करतोय. पहिला चेंडू चांगला फटका आहे गाव कॉलेजच्या दिशेने आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षकांनी झेल टिपलेला. जर प्रेक्षकांनी झेल टिपला असेल तर लगेच आपण याचे आपल्याला पारितोषिक आहे. या ठिकाणी शैलेजी भोर यांच्याकडून 200 रुपये हे आपण बघू शकता. अप्रतिम फटका ऑन द राईट चेंडूला खेळून काढलं होतं. काऊकानाने वाईट स्पीड विकेटच्या दिशेने सीमारेषा बाहेर चेंडू 6 धावांसाठी षटकार. स्लॉग ओव्हरची सुरुवात अप्रतिम केलेली. धावसंख्या पोहोचलेली ती 33 या धावसंख्येवर. 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-3-3 आपल्याला दिसतात स्कोर बोर्डवर. हा सेमीफायनल सामना आपण बघतोय. रणजी स्फूर्ती चषक 2019 मधला. यस सेमीफायनल याच्यानंतर मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. बघूया या सामन्यामधून कोणता संघ जिंकतोय आणि लढतोय मालवणी स्पोर्ट मालवणी संघासमोर. मालवणी संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे लकी ड्रॉच्या आधारे. गोलंदाज निलेश. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सुनील. सुनील घरात. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. यावेळेस पुन्हा एकदा कावकराच्या डोक्यावर सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी स्लॉग ओव्हर मध्ये करताना दिसतोय फलंदाज सुनील घरात. हा ट्रम्प कार्ड फलंदाज म्हटला जातोय तो म्हणजे गावदेवी अंजूर या संघाचा. अप्रतिम फटका हे आपण बघू शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त हॅमर केलं होतं चेंडूला. सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. जवळ जवळ 255वा षटकार मारतोय सुनील या सिरीज मधला. षटकाराच्या बघूया बॅक टू बॅक 3 षटकार मारतोय की नाही. यावेळेस यॉर्कर डिलिव्हरी होती. ऑन द राईट खेळून काढतोय चेंडूला मिडॉनच्या दिशेने जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या एक धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. आता आपण म्हणू शकतो की चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे गावदेवी अंजूर हा संघ. त्यांचं स्लोगन आहे की गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. आणि आतापर्यंत या सिरीज मध्ये हार मंजूर केलेली नाही. मात्र हा सेमीफायनल सामना आहे. समोरचा संघ सुद्धा एक मजबूत आहे. ज्या संघाने आपण बघितलं मोठ्या मोठ्या संघांना पराजित केलाय तो म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा. पुन्हा गोलंदाज निलेश. यॉर्कर डिलिव्हरी होती. वाईट यॉर्कर. अप्रतिम डिलिव्हरी. सुरेख चेंडू हाताळतोय. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज निलेश. धावसंख्या स्थिर 40 या धावसंख्येवर. अतिशय चांगला चेंडू हाताळतोय. हे बघितलं आपणला थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता फलंदाज. वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता. अप्रतिम डिलिव्हरी आणि हा डॉट चेंडू टाकतोय गोलंदाज निलेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले कॉलेज कडून. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. चुकतो फलंदाज. यावेळेस बघूया स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आहे आणि फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. आणखी एक फलंदाज बाद होतो धावचीच्या रूपाने. जवळजवळ हा 4था फलंदाज बाद होते. धावसंख्या झाली ती 40 धावा. अंतिम 1 चेंडू शिल्लक. हे बघित आपण कॉम्प्रोमाइज केलं होतं. चला त्यामध्ये एक मिनिट आपल्याकडे प्रेक्षक आहेत. कडूजी काय वाटतं कुठला संघ इथे शेवटपर्यंत टिकून तरी राहील. मॅचचं काय सांगू शकत नाही कारण हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण कुठला टीम कुठे पुढे जाईल याचं आपण काय सांगू शकत नाही. आपण पाहतोय आता आणि गोलंदाजी मुंब्रा या संघाकडून पाहतोय. हे बघू शकतो आपण कुठला संघ पुढे येतोय आणि कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचतोय. या अगोदर आपण पाहिलं होतं तर नक्कीच लकी ड्रॉ हा संघ भिवंडी संघ पुढे आलाय. नक्कीच मी म्हणेन की रणजी स्पोर्ट्स आयोजित हिची भव्य दिव्य टुर्नामेंट आहे. 1 हप्ता ही टुर्नामेंट चालली आहे. नक्कीच सर्व रणजी स्पोर्ट्सच्या खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना सर्व मान्यवर व्यक्तींना तसेच श्रीकांत भोईर आणि शैलेश भोईर यांना मी नक्कीच धन्यवाद करतो की एक मोठी टुर्नामेंट तुम्ही इथं आयोजन केलं. थँक्यू थँक्यू.
यस, या ठिकाणी पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली तर 44 धावसंख्या, 45 धावेची आवश्यकता असेल या विजयासाठी. या या क्या बात. या जरा कॅमेरा जरा इकडे बघा. आपल्या इथे ठाण्याची लोक खेळणारे बरेच आहेत. साहेब आपलं नाव सांगाल? गुरु पाटील. कुठे राहता आपण? अंजूरहून आपण येलात. क्या बात आहे. गावदेव अंजूर, आपला संघ चिठ्ठीमध्ये फायनलला गेला वाटतं? नाही ना, खेळतोय. क्या बात आहे. कसं वाटलं तुम्हाला एवढं मोठं मैदान, हे आयोजन, याबद्दल जरा सांगा. आयोजन उत्कृष्ट आहे इथे, पण परिस्थिती अशी मला जाणवली का मुंब्रा संघामध्ये खेळतोय असं वाटते. फडके पाड्याचा मला वाटतं असं असतंय असं मला समजलंय, तर कृपया याच्यामध्ये लक्ष द्या तुम्ही. बिल्कुल, यहाँ पर कमेटी मेंबर्स ने उसे परमिशन, उसका कार्ड चेक कर ही खेलने का मौका दिया है. आपसे पूछा गया है कि ग्राउंड जो दिख रहा है ये आयोजन और नियोजन, इसके बदल. ठीक है, चलेगा. आपने फिर उसको ग्रीन सिग्नल दिया है तो हम लोग कुछ बोल नहीं सकते. मेरे ख्याल से ऐसा होना चाहिए कि मैच अच्छा होना चाहिए. यस, थँक्यू सैजाद. या ठिकाणी आपकी स्वागत स्पर्धा के सन्मान लिए आपण करणार मेरी आहोत. तरफ से आपण बघतोय हार्दिक शुभकामनाएं. थैंक यू सो मच. आपसे बात आपण करके बघतोय बहुत अच्छा आपल्या लगा. व्हीआयपी Thank डायसवर you so माननीय much. श्री मिलिंदजी तावडे साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो मोहम्मदजी वरेकर यांना की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हे स्वागत सन्मान केलं जाते. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जातो या रणजी स्मृती चषक 2019 चला, मध्ये. जिंकलं कोणी हारलं कोणी फरक पडत नाही इथे. थँक्यू. जिंकलं पाहिजे क्रिकेट, फक्त क्रिकेट जिंकलं पाहिजे. त्यानंतर कोणी आपण जिंको बघतोय- कोणी हरो. त्यानंतर आपण बघतोय माननीय श्री बाबूजी कदम आपल्या व्हीआयपी डायसवर उपस्थित. मी पुन्हा एकदा विनंती करीन मोहम्मदजी वरेकर यांना की त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री बाबूजी कदम यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे बघू शकता आपण, बाबू कदम यांचं स्वागत सन्मान केलं जाते. या रणजी स्मृती चषक मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. कुठलाही पाहुण्याला आपण बघतोय स्वागत सन्मान केलं जाते मोहम्मदजी वरेकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण बघतोय क्या बात आहे. एक मिनिट, आपल्याकडे चव्हाण हे या उपस्थित आहेत. मैदानाचं ज्यांनी देखरेख केली ते टाकी साहेब आहेत. साहेब काय सांगाल या क्रीडा रसिकांना, जे क्रीडा रसिक इथे सामना निलेशजी बघतात, चव्हाण. ठाण्याचे रसिक? निलेशजी चव्हाण यांचं स्वागत आणि सन्मान सामना करायचा बघा, आहे. मी सामन्यात कसे खेळाडू खेळतात. हॅलो, तुम्ही सामना जो पाहता त्याच्यात त्या खेळाडूकडनं काहीतरी बोध घ्या ना. आपण कसे पुढे येऊ हे फक्त ध्येय ठेवा, तरच तुम्ही पुढे जाल. तसंच त्याच्यात आपण बघतोय राजकारण केलं की आज तुम्ही बसलं. निलेशजी हे चव्हाण लक्षात यांचा ठेवा. वाढदिवस Thank you. सुद्धा आहे आणि आमच्या क्या बात आहे, काय commentary message box आहे. तर्फे आणि आमच्या रणजी स्पोर्ट रणजी फाउंडेशन तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला, इथे अजून दर्शक कोण बोलायला तयार आहेत का? का फक्त बघायला मस्त मजा? हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुलींनी संघ खेळला त्याबद्दल तरी बोला. आपल्या ठाण्याच्या मुली आहेत त्याबद्दल एक शब्द. कसं वाटलं मुलींचा सामना? कधी होत नाही या मुलांच्या सामन्यामध्ये मुलींचा सामना. या कासावडोलीच्या आपल्या या भूमीमध्ये पहिल्यांदा सामना होतोय. कसं मुली खेळताना? खूप छान वाटलं. दिला आहे तो आपल्या लोकांमध्ये पोहोचला पाहिजे आणि तरच हे सक्सेस होईल. या ठिकाणी आपण बघतोय राजेंद्रजी परदेशी उर्फ पारका शेट्टी यांचं आगमन झालं व्हीआयपी डायसवर. त्यांचा रणजी स्मृती चषक 2000 त्या टुर्नामेंटचे आता जे प्लेयर आहेत ते खरंच हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आम्हालाही प्रेक्षकांनाही मजा येते याबद्दल. क्या बात आहे. धन्यवाद आपल्या शब्द सुनांबद्दल. अजून कोण बोलणार इथे? कोण तयार आहे का? कसं वाटतंय मॅच बघताना, बसून बघताना, उभं राहून बघताना काय वाटतंय? क्रिकेट आवडलं ना सर्वांना? जरा टाळ्याचा मारा, बरं वाटेल जरा. क्या बात आहे. पाहिजेत. खास करून इथे पोलिसांनी एक सामना झाला, चांगला मेसेज दिला, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, म्हणून कायद्यात राहा, नियम पाळा. क्या बात आहे. यस, थँक्यू. जरा पोलीस कर्मचारी, जरा आपण पुढे असेल.
जरा आपलं पण 2 मिनिटं आपण पण जरा संदेश द्या. क्या बात. आज आपल्या बरोबर इथे जाधव साहेब आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, रेसवर आहेत. साहेब कसं वाटतं, आपण या 24 तास वेळ काढून नेहमी आपण बिझी असता, मॅच बघताय, कसं वाटतं साहेब, आपल्या प्रतिक्रिया द्या. हॅलो, चांगलं वाटतं सामना बघताना. आयोजन खूपच चांगलं आहे. श्रीकांत भोईरचं चांगलं आहे. आमची पण मॅच झालेलं आहे इथं, त्याने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. क्या बात आहे. जर आपली कौतुकाची थाप असेल तर मग काय, आपण नाईट मॅच सुद्धा भरू आणि 12 पर्यंत थोडी कॉमेंट्री करू, आहे की नाही. चालेल चालेल. परंतु मानपाडा पोलीस स्टेशन, कासारवाडी पोलीस स्टेशन, कापरवाडी पोलीस स्टेशन यांचे खरंच धन्यवाद, ज्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं. थँक्यू सर. असंच खेळत राहूया आणि आपली ही पिढी अशीच पुढे जाऊन दे. पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय. प्लॅटिनम डकवर बाद झाला होता फलंदाज आसिफ. हो, यावेळी चॉक केला जातो चेंडूला. जागीच चेंडू राहिला होता. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावेने खातं खोललं जातंय जॉली बॉयज मुंब्रा या संघाचं. 45 धावांचं टार्गेट आहे विजयासाठी. या ठिकाणी आपण बघतोय समाजसेवक माननीय श्री सुनीलजी राव यांचं सुद्धा आगमन होताना दिसते आपल्याला. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असे. रणजित ट्रॉफी, त्याच्यानंतर आपण बघतोय रणजित फाउंडेशन आणि रणजित स्पोर्ट आणि श्रीकांतजी भोईर यांच्या मार्फत माननीय श्री सुनीलजी राव समाजसेवक यांचं आगमन झालेले या VIP डायसवर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक शब्द सुमनामनी तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वेलकम सर. त्यांच्या जोडे आणखीन इतर मान्यवर सुद्धा आलेले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आपण बघतोय मिडॉनला चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जॉली बॉयज मुंब्रा चेसिंग द टार्गेट ऑफ 45 रन्स. गजानन डाकी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पायाला चेंडू आदळतोय. जोरदार अपील, फ्लामेल बी सापडतोय आणि हा फलंदाज बाद, दुसरा फलंदाज बाद होतोय जॉली बॉयज मुंब्रा या संघाचा. आणि हॅलो, किशोर ढवळे इथे आहेत, ज्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक वेळी ते पारितोषिक इथे घोषित करत असतात. किशोर ढवळे या ना आतमध्ये. काय वाटतं, 1000ची नोट, 500च्या 2 नोट आहेत, गुलाबी नोट असती तर कसं मजा आली असती ना. हा, त्या पण लावा. पण तुम्ही अशीच बक्षिसांची खैरात करत राहा, तर या मुलांना उत्तेजन मिळेल आणि क्रिकेट पुढे जाईल. आता हे 1000 रुपये कशाला आहेत? एका षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बंटी देसाई, आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. बघितलं आपण 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि धावसंख्या आपण बघतोय फक्त 3 धावा. प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण बघतो मनोगत घेतले जाते, कारण प्रेक्षकांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणखीन काही प्रेक्षक त्या ठिकाणी बाकी असतील त्यांना सुद्धा आपण प्रश्न विचारू शकता निश्चितच. सुरुवात अप्रतिम गोलंदाजीमध्ये अजित याची. 2 गडी आतापर्यंत बाद केलेले आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक. लॉन्ग रन अपने गोलंदाजी करताना दिसतो गोलंदाज अजित. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो मुदत्सिर. शारिक नॉन स्ट्राइकला फलंदाज. शारिक खेळतो 3 या धावसंख्येवर. मुदत्सिर पहिला चेंडूचा सामना करेल. बघितलं, जंटल पुश केलं होतं चेंडूला शॉर्ट षटकावरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 या धावसंख्येवर. षटकाची समाप्ती. अतिशय यशस्वी शतक पूर्ण करतोय गोलंदाज अजित. आता मात्र 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी.
राजेंद्र परदेशी साहेब व बारके शेठ यांचं इथं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आमच्या आयोजकांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय परदेशी साहेब यांना देखील सन्मानित केले जातंय. त्यांचं हार्दिक स्वागत. तदनंतर बारके शेठ यांना देखील सन्मानित करतील मोहम्मदजी वरेकर. मुन्नाभाई यांच्याकडून पारितोषिक लावलं जातंय. लगातारच्या 3 चौकारांसाठी इथे जॉली बॉईज मुंब्रा या संघाच्या खेळाडूंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये. सुनील रावसाहेब हे देखील इथे आलेले आहेत आणि मी विनंती करतोय मोहम्मदजी वरेकर यांच्या शुभ हस्ते आपण आणि श्रीकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहतोय या सन्मानी अतिथींचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान होतोय. सर्व मान्यवर आपण पाहू शकता या मान्यवर कक्षाची शोभा वाढवताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला सदिच्छा भेट स्वरूपात देताना नक्कीच सर्व हे प्रेम आहे ते रणजित भोईर यांचं आणि त्यांचे भावांनी नक्कीच ही त्यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा भरवली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय बहादूरजी वीर साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांचं देखील इथे स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आमचे आयोजक श्रीकांत भोईर साहेब यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण या नगरसेवक साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक बहादूरजी वीर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. चेंडू आपण पाहतोय ड्राईव्ह होतो मिळते आणि एकच समाधान. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होतोय. सर्व सन्मानी अतिथींचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून शाब्दिक शब्द सुमनांची पुष्पांजली अर्पण करून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलेत त्याबद्दल श्रीकांत भोईर साहेब, रणजित फाउंडेशन, रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. सामन्याकडे बोलूया. सामना अतिशय रंगतदार स्वरूपात आहे. नक्कीच क्रीडा रसिकांना जसं ज्वलंत, जिवंत आणि मनमोहक मनोरंजनात्मक क्रिकेटचं प्रेम हवं असतं तेच प्रेम इथे आपण पाहतोय. रिव्हर्स स्ट्रोक खेळतोय. अतिशय विलोभनीय फटका स्विच हिट केलं होतं आणि चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर होतोय. अप्रतिम मनमोहक रणजित चौकार. या 4 धावा आणि या 4 धावांनी आपण पाहतोय धावपळक पोचतोय तो 9 वर. मुन्ना माईंकडून जे पारितोषिक आहे लगातारच्या 3 चौकारांसाठी जॉली बॉईज मुंब्रा संघाच्या खेळाडूंना ही सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवर कुणाल. लॉंग रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्ट्रोक पुन्हा एकदा नक्कीच यशाची साथ हमी मिळते. चेंडू डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. अप्रतिम मनमोहक रणजित चौकार. 4 धावा लागोपाठ. जर आणखीन एक चौकार आला तर नक्कीच इथे मुन्नाबाई यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल ते या फलंदाजांना मिळेल. आणि आपण पाहतोय धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 2 गडी बाद 13 धावा. उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर एकंदरीत उद्दिष्ट आहे 45 धावांचं. प्रति षटकामागे जर 11.25 ची सरासरी ही आवश्यक असेल. आणि आपण पाहतो पहिल्या षटकात एक अप्रतिम षटक हाताळलं अजितनी आणि 2 गडी बाद केले. महेश भोईर साहेब बालकुमवरून आलेले आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण स्टेजवर या. महेश भोईर साहेब आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर या. आपलं हार्दिक स्वागत. कुणाल इथे मात्र पल्लू स्ट्रोक आणि मात्र चेंडू वळतोय. मात्र क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. पहा नक्कीच साथ मिळत नाहीये. इथे 2 धावांवर समाधान व्यक्त करतोय. इम्प्रोवाइज स्ट्रोक केला होता आणि चेंडू आपण पाहतोय दिलशान तिलक रत्ने यांनी हा स्कूपचा फटका आपल्या क्रिकेट विश्वाला दाखवला. तदनंतर पल्लू स्ट्रोक असं देखील म्हटलं होतं आणि या पल्लू स्ट्रोकचा फायदा घेताना 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या उपस्थिती 15 वर. 15 बघितला पण हा बघितला स्कूप केला होता फटका. त्याला पल्लू स्ट्रोक सुद्धा म्हटलं साजरा केला जातोय आमचे मान्यवर. क्या बात आहे. वाढदिवस साजरा होतोय. इथे आनंदाचं वातावरण पाहू शकता. वाढदिवस साजरा होतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामधून वेगाने जातोय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी अप्रतिम चौकार.
एक जबरदस्त प्रदर्शनीय सामना आपण पाहतोय. सेमी फायनलचा सामना आहे आणि या सेमी फायनलच्या सामन्यामध्ये एक रंगत आणली जाते इथे मात्र खेळताना. आणि या 4 धावांनी धावफलक पोहोचतोय तो 19 वर. पाहू शकता कशा पद्धतीने स्विच इट केलं होतं आणि रिव्हर्स स्ट्रोकवर आलेले अप्रतिम फटके. फलंदाज आपण जर विचार केला तर शारिक मार्फत अप्रतिम प्रयत्न झाला आणि नक्कीच मुंब्रा संघ इथे मात्र आता थोडासा आक्रमक होतोय. यस, शारिक एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे. बिल्कुल, इस वक्त शारिक काफी अच्छे फॉर्म है, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन जरूर करते हुए नजर आ रहे हैं. शेजात नक्कीच मुंब्रा संघ म्हटलं की नक्कीच तुमचा आवडता संघ आणि या आवडत्या संघाला नक्कीच प्रेरित करण्यासाठी तुमच्याकडून टीम स्पिरिट किंवा एक प्रोत्साहन देणारं समालोचन नक्कीच आपण 2 षटकात पाहणार आहोत. शेवटचा चेंडू कुणाल. इथे मात्र पुन्हा एकदा शारिक इज द बेहतरीन बैट्समैन एंड ब्यूटीफुल स्ट्रोक. क्या बात है, लाजवाब, शानदार, जानदार और दमदार चौका. क्या बात है, ये लगता हुआ जॉली बॉयज की ओर से एक और रंजीत चौका. बिल्कुल 6 अगर लगाते हैं तो यहां पर 1000 रुपए की इनामी राशि डोगले साहब की तरफ से है. बिल्कुल, यहां पर रनों की रन संख्या देखिए, 12 गेंदें शेष हैं और जीत के लिए दरकार है वो है लगभग 22 रनों की. अब पेपर यहां पर थोड़ा सा आसान हो गया है. हर ओवर में चाहिए है लगभग 11 रन, तब जाकर इस आन बान शान की ट्रॉफी तक के आप पहुंच सकते हो. 12 गेंदे 22 रन. मैच का सिचुएशन इस प्रकार का दर्शाता हुआ आए हुए सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. और आज हमारे बीच जन्मदिन भी मनाया गया है, जन्मदिन बर्थडे बॉय भी हैं मौजूद, उनका भी हम धन्यवाद करते हैं कि आज के दिन ही फाइनल डे में आज उनका जन्मदिन है. क्या बात है. बिल्कुल बेहतरीन आयोजन और नियोजन के साथ दर्शकों से भरा हुआ खचाखच ग्राउंड रंजीत चषक 2019 का आन बान शान की ट्रॉफी, नाम की ट्रॉफी, दमदार ट्रॉफी यानी रंजीत चषक 2019. आप सभी का वेलकम है, स्वागत है, सुस्वागतम. जो दर्शक YouTube के माध्यम से, जो दर्शक केबल के माध्यम से इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. मंच हमारा देख सकते हैं, VIP डाइस हमारा देख सकते हैं, इस वक्त पूरी तरीके से सजा हुआ नजर आ रहा है, बेहतरीन तरीके से सजा हुआ नजर आ रहा है. और ये देखिए दर्शकों के बीच में हमारे कैमरामैन जरूर कैमरे को दृश्य आप तक के पहुंचाते हुए खचाखच. अगर फाइनल तलक के बैठने तक की जगह नहीं रहेगी, खड़े रहकर लोग मैच का आनंद लेंगे. पूरा ग्राउंड यहां पर आपको भरा हुआ जरूर नजर आएगा. मैच का सिचुएशन है जीत के लिए 12 गेंदे 22 रन. क्या ये ट्रॉफी मुंब्रा जाएगी या फिर यहां पर जो ऑपोजिट टीम है अंजूर जाएगी? कहां जाएगी? अंजूर. ये टीम को हार नहीं मंजूर. अब देखना है जॉली बॉयज जो मुंब्रा की टीम है, इन्होंने कभी हार का सामना नहीं किया है. इस ग्राउंड पर एक ना एक प्राइज जरूर लेकर जाती है. अब वो कौन सा प्राइज होगा, तीसरे नंबर का, दूसरे नंबर का या पहले नंबर का, ये देखने वाली बात जरूरी. तो चलते हैं, फिर से आपको ले चलते हैं क्रिकेट की उसी नगरी में जिसने इस बेहतरीन टूर्नामेंट में बेहतरीन तरीके से परफॉर्मेंस सभी खिलाड़ियों ने किया, यानी रंजीत चषक 2019 में. आपको फिर से एक बार ग्राउंड की तरफ ले चलते हैं. एक बेहतरीन मैच इस वक्त चालू है, जारी है, ऑन है. और इस मैच का रिजल्ट क्या होगा, इसके लिए सभी दर्शकों के दिल में यहां पर धड़कनें तेज होती हुई नजर आ रही हैं. 12 गेंदे जीत के लिए 22 रनों की जरूरत. सामना करने के लिए तैयार स्टार ऑफ मुंब्रा मुदस्सिर खान, एक बड़ा नाम. बिल्कुल बंटी सर ने जिस तरीके से कहा था, अगर ये देखिए ये होर्डिंग जो दिखाई जा रही है स्क्रीन पर, ये होर्डिंग पर अगर गेंद लगती है तो 200 रुपए की इनामी राशि रंजीत फाउंडेशन की ओर से यहां पर रखी गई है. और बिल्कुल यही वो पॉइंट है, सेल्फी पॉइंट. आप जाकर वहां पर सेल्फी भी ले सकते हैं. काही मान्यवरांचं इथे शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. येणाऱ्या सर्व मान्यवरांना नक्कीच हे बिल्कुल हमारे बीच यहाँ पर भरत दादा आ चुके हैं. वेलकम भरत दादा, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. कल्याण कोन में जो एक मशहूर ढाबा है, ये यश अश्विनी ढाबा, उसके ऑनर है. वेलकम सर, सुस्वागतम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत.
इस आन बान शान की ट्रॉफी ठाना के वर्ल्ड कप जिसे कहा जाता है, उस ट्रॉफी में आपका हार्दिक हार्दिक स्वागत, यानी रणजी चषक 2019 में आपका स्वागत। इस बार मुदस्सिर बड़े हिट की चाहत में थे, गेंद जाती हुई इस वक्त थर्डमैन के क्षेत्र में 1 रन मिलता हुआ, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बिल्कुल यहां पर हम देख सकते हैं बप्पी दादा, डगआउट से आप लोगों को शोर नहीं मचाना है, ये चीज ध्यान में रखें, नहीं तो इस पे भी पेनल्टी है। बिल्कुल बप्पी दा हमारे साथ मौजूद है और बेहतरीन शख्सियत है, और बिल्कुल आज के दिन वो हर कमेंटेटर को एक नोट की माला देते हैं, उनका हम धन्यवाद जरूर करेंगे। इस बार गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज आकाश ने, सामना करने के लिए तैयार शारिक, रिवर्स स्ट्रोक करने की चाहत जताई, गेंद सही तरीके से बल्ले पर नहीं है, नजदीकी मामला हो सकता है। 1 रन दौड़ने की चाहत दिल में लेकर दौड़ते हुए बल्लेबाज, और 1 रन पूरा किया है। तीसरे अंपायर की मांगनी की गई है, यहां पर तीसरे अंपायर पे जिम्मेदारी आती हुई, टेक्नीशियन टीम पे जिम्मेदारी आती हुई, और दिलों की धड़कनें तेज होती हुई, क्या हुआ हो यहां पर, ये आउट है या नट आउट है, इसके लिए जरूर हमारे तीसरे अंपायर यहां पर मौजूद हैं। नजदीकी मामला हो सकता है, दुर्घटना घट सकती है नहीं, ये देखने वाली बात जरूरी, अंपायर के इशारे का इंतजार। बल्लेबाज क्या पॉपिंग क्रीज के बाहर थे या अंदर थे, क्या हुआ ये देखने वाली बात जरूरी। इस वक्त गेंद हम देख सकते हैं हाथों से डिलीवर करते हुए नजर आ रहे हैं, गेंदबाज फॉलो थ्रो में गेंद को और यहां पर ये बल्लेबाज क्या पॉपिंग क्रीज में पहुंच चुके हैं या नहीं पहुंचे हैं, ये तीसरे अंपायर हम तक के जरूर पहुंचाएंगे। फिर से एक बार उसी तरीके का दृश्य आपकी टीवी स्क्रीन पर, मोबाइल्स पर दिखाया जाएगा, और यहां पर क्या डिसीजन होगा अंपायर का, ये देखने वाली बात जरूरी। क्या आउट है या नट आउट है, अंपायर डिसीजन फलंदाज बाद, बैट्समैन आउट होकर डगआउट की ओर परिवर्तित होते हुए डीजे सैंडी। बिल्कुल टाइम पास नहीं करना है फील्डिंग यूनिट टीम, चलिए जश्न बाद में मनाना है। यहां पर अश्विनी ढाबे के ऑनर भी आ चुके हैं, अगर आपको जश्न मनाना है तो आप वहां जा सकते हैं, जश्न वहां पे मनाइए जाकर, लेकिन यहां पर आपके पास समय नहीं है जश्न मनाने का, टाइम के बारे में आपको वार्न किया जाता है, ये चीज ध्यान में रखें। न्यू बैट्समैन विकेटों के बीच में प्रवेश करते हुए बल्लेबाज नीलेश, जिस तरीके से शारिक ने बल्लेबाजी की, दिल जीता, दर्शकों का दिल जीता यहां पर रिवर्स स्ट्रोक से, और साथ ही साथ स्कूप जो खेले हैं उन्होंने लाजवाब। शारिक आउट हो चुके हैं, निजी रन बनाकर 19, अच्छी बल्लेबाजी की। मैच का सिचुएशन देखिए, 11 गेंदें शेष हैं, 10 गेंदें इस वक्त शेष है, और जीत के लिए 21 रनों की जरूरत। 10 गेंदें 21 रन, 10 गेंदें 21 रन, क्या यहां पर 10 गेंदों में 21 रन बनेंगे या नहीं बनेंगे, ये क्या होगा ये देखने वाली बात जरूर। जब तक के विकेटों पर मुदस्सिर खान जैसा खूंखार बल्लेबाज खड़ा है, तब तक के मैच का रिजल्ट क्या होगा ये नहीं कहा जा सकता, क्योंकि इससे पहले की मैच में क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी की, 32 रन बनाए थे और मैन ऑफ द मैच के हकदार बन गए थे। अब देखने वाली बात यह है, क्या मुदस्सिर का बल्ला फिर से उसी तरीके से आग उगलेगा या फिर कुछ और दृश्य होगा। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज, दोन्ही टीमला विनंती करतोय। बिल्कुल बिल्कुल हाईवा कैच पर भी इनामी राशि है जरूर। इस बार बड़े हिट की चाहत थी, मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन नो मैंस लैंड पे गेंद गिरती हुई, 1 रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा लेना चाहते हैं, और यहां पर एक बड़ी मछली जाल में फंसती हुई मुदस्सिर खान जैसे बल्लेबाज आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए। अब टेंशन, एक बड़ा विकेट हाथ लगा है, मुदस्सिर जैसे बल्लेबाज आउट हो चुके हैं, अब उनकी जगह लेने जा रहे हैं न्यू बैट्समैन हनीफ, जिन्हें अन्ना कहा जाता है प्यार से। अब अन्ना क्या करेंगे ये देखने वाली बात जरूरी है। चलिए मैच ऑन रखना है, मैच शुरू रखना है। मैच का सिचुएशन इस वक्त आता हुआ, गेंदें बची हैं 9 और जीत के लिए 20 रन।
9 गेंदे 20 रन। 9 गेंदों में 20 रन की जरूरत इस वक्त इस मैच को जीत में तब्दील करने के लिए। 9 गेंदे 20 रन, करो या मरो की स्थिति, डू और डाई की स्थिति इस वक्त नजर आती हुई। क्या होगा क्या नहीं ये जरूर हम देखेंगे। इस बीच ये गेंद इस बार बड़े हिट की चाहत है, मिस टाइमिंग स्ट्रोक और ये एक और झटका लगता हुआ जॉली बॉयज मुंब्रा की टीम को। खूपच बिकट परिस्थिती निर्माण होते आता मात्र जॉली बॉयज मुंब्रा संघासाठी। नक्कीच जी चक्रव्यूह रचना इथे मात्र गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाने रचले त्यामध्ये नक्कीच इथे मात्र अडकतायत, जकडलं जातंय या जॉली बॉयज मुंब्राच्या सर्व इथे फलंदाजांना। आणि आता मात्र नक्कीच एक बिकट परिस्थिती उद्भवते आणि आता पाहायचं या बिकट परिस्थितीतून कुठला मार्ग त्यांना बाहेर काढण्यात, कुठला फलंदाज त्यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढतोय। बिल्कुल इस वक्त मैच की अगर बात करें, मैच की सिचुएशन की अगर बात करें तो गेंदें बची हैं 8 और जीत के लिए 20 रनों की जरूरत। 8 गेंदे 20 रन, ये दोनों ही बेहतरीन टीमें हैं, दोनों ही लाजवाब टीमें हैं और दोनों ही टीमों के बीच जो घमासान युद्ध आप देख रहे हैं रंजीत 2019 रंजीत चषक 2019 का ये पहला सेमीफाइनल है। सेमीफाइनल का मुकाबला है, 50 टीमों ने पार्टिसिपेट किया था लेकिन यहां पर 3 टीमें सुपर 3 में प्रवेश करने वाली, ये 3 टीमें बेहतरीन टीमें, लाजवाब टीमें और ये तीनों ही टीमों ने सभी टीमों को यहां पर मात दी और मात देने के बाद इस मुकाम पर पहुंचे हैं। न्यू बैट्समैन इस वक्त विकेटों के बीच में प्रवेश करते हुए नजर आ रहे हैं। दोनों ही हनीफ है, एक अन्ना है जो बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त। इस बीच ये गेंद बिल्कुल इस बार कारपेट के सहारे खेला गया स्ट्रोक, 1 रन तेजी के साथ पूरा किया है। दूसरा लेना चाहते हैं लेकिन यहां पर कॉल दिया, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन के साथ मैच का सिचुएशन आहिस्ते फेरबदल करता हुआ जीत के लिए रनों की दरकार है। 19 गेंदें बची हैं, 7 गेंदे 19 रन, 7 गेंदों में 19 रन की दरकार, 7 गेंदे आना शेष। क्या होगा ये देखने वाली बात जरूरी। कौन सी टीम है जो जीत का जश्न मनाकर ग्राउंड से बाहर आएगी। हाय वोल्टेज सामना आणि आपण पाहतो पॅक क्राउड। सर्व क्रीडा रसिकांचा खूप खूप धन्यवाद रणजित फाउंडेशन रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं। अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार आकाश, इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक करने की चाहत जताई, 1 रन तेजी के साथ पूरा किया है। दूसरे रन का डिमांड है, खराब फील्डिंग का प्रदर्शन, कैप्टन के माध्यम से 2 रन यहां पर पूरे किए हैं। 2 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। अब मैच का सिचुएशन देखिए, 6 गेंदें शेष है और 6 गेंदों में 17 यानी खतरा। ये किसके लिए होगा खतरा, ये देखने वाली बात जरूरी। डीजे दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। चला शेवटचं षटक, चेंडू शिल्लक 6, धावांची गरज 17। मुंब्रा की अंजूर जिसको हार नहीं मंजूर। ये मुंब्रा से 2 हाथ करने उतरी है और अच्छी पोजीशन में। इस पोजीशन से अगर मैच हाथ से निकली तो उसको कारणीभूत वही होंगे क्योंकि अब उन्होंने पकड़ मजबूत बनाई है मैच के ऊपर। यहां से हारना तो वो चाहेंगे भी नहीं, लेकिन ये संडे कौन करेगा शाम को पार्टी, ये तय होगा। कौन लेके जाएगी आन बान शान की ट्रॉफी अपने घर पर, कौन से घर में सजेगी ये ट्रॉफी, अंजूर के या मुंब्रा के। 6 गेंद 17 रन, मैच अपने चरण सीमा पर, गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर। लेग स्टंप के बाहर तेज गेंद और वाइड का इशारा। ये वाइड
1 रन का थोड़ा दायरा तो कम करता हुआ, लेकिन 6 गेंदों में चाहिए अब जाकर 16 रन। मुमरा के टीम के पास बल्लेबाजी की गहराई है। ये 8 से 9 बल्लेबाज बल्लेबाजी अच्छे करते हैं। कोई भी बल्लेबाज जो क्रीज के अंदर घुस के खड़े हैं, यानी वो चाहते कि गेंद के नीचे आकर खेले। देखते गेंदबाज क्या करते हैं। 6 गेंद 16 रन का मैच, और ये लेग स्टंप पर गेंद थी और रनआउट का मौका। यहां पर तो रनआउट, विकेट ही दे दी उन्होंने। विकेट का पतन हुआ है, लेकिन यहां पर विकेट डाल दी गई है। अगर कैप निकालकर दोन मिनिटं सामने थांबा जरा। आणि जी ऑफिशियल कमिटी आहे त्यांनी डिसिजन घेतलाय, आपल्या डोक्यावर जी मानाची कॅप आहे ते काही क्षण आला मैदानात तरी ती डोक्यावरून खाली जमिनीवर आपटायची नव्हती, ते तुम्ही केलं म्हणून तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देण्यात येते। त्यामुळे लक्ष आता 2 धावांनी वाढलंय। आता कमी झालं 2 धावांनी मुंबऱ्याचं लक्ष। आता सामना आलाय तो 5 गेंद और 8 रन का मैच आ चुका है। अब सामना चालू करा लवकर। पेनल्टी दिले तर दिले। बॅट फेकलेली ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही कॅप फेकलेली आहे। तुम्ही सामना चालू करा, सामना चालू करा। बॅट त्यांनी त्याची फेकलेली होती, तुम्ही मॅन ऑफ द मॅच ची कॅप फेकले। कृपया तुम्हाला जो सन्मान दिला जातो त्या सन्मानाचा आपण आदर राखणं गरजेचं, कारण हा किताब कमी प्रमाणात एखाद्या खेळाडूला मिळतो आणि हा सन्मान तुम्ही जर एखाद्या चालू सामन्यामध्ये नक्कीच या आयोजनाचा तो सन्मान आहे। कृपया त्या आयोजनाचा सन्मान आपण बाळगा। विनंती असेल सर्व खेळाडू बांधवांना, आपण खेळाडू वृत्तीने खेळा। ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे। आपण पाहतोय 1ही रुपया डोनेशन न घेता ही स्पर्धा, हे ठाण्याचं एक वैशिष्ट्य आहे ही स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच खेळाडू वृत्तीने खेळा, विनंती असेल। क्या बात है, मैच गर्म होता हुआ। ये गेंद फुल टॉस गेंद को ड्राइव किया था डीप मिड के क्षेत्र में, 1 रन मिलेगा। दूसरे रन या विकेट का समर्पण किया है, यहां पर विकेट का समर्पण किया है। जरूर दूसरों के लिए उन्होंने विकेट छोड़ी है, लेकिन मैच गर्म होता हुआ ये कुछ हुआ, ये नहीं होना चाहिए था, लेकिन लाखों लोग देख रहे हैं घर पर बैठकर मैच को, लाखों लोग यूट्यूब के माध्यम से मैच को देख रहे हैं। ये ठाणा का क्रिकेट है, हे आपलं ठाणे, ठाणेकर हा ठाण्याचा मानबिंदू मानला जातो। तुम्ही ठाण्याच्या विरुद्ध काय करू नका। ठाण्यावाल्यांना जर कोणी काय बोललं तर आम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवतो, त्यासाठी वेड्यांचं हॉस्पिटल रिझर्व आहे। प्लीज मैच गर्म होता हुआ, 4 गेंद और
7 रन का मैच, कभी यहां कभी वहां, कभी इस डाल कभी उस डाल, मैच घूमता हुआ। यह क्रिकेट है। जरूर मुमरा की टीम ने अगर यहां पर एक भी बल्लेबाज का विकेट खो दिया तो जरूर अंजूर, जिसको हार नहीं मंजूर, ये वापस घुसेंगे मैच में। ये मैच दोनों तरफ से अब 50-50% बराबरी पर। ये गेंद फुल टॉस, लोअर फुल टॉस, गेंद को ड्राइव किया, एक ही रन मिलेगा। एक सादा कुछ, बहुत बढ़िया थ्रो, बहुत ही बढ़िया थ्रो, फास्ट थ्रो। नक्कीच हा क्रीडा रसिकांचा प्रचंड प्रतिसाद आपण टाळ्या पाहू शकता। नक्कीच हा सामना हाय व्होल्टेज आहे। क्या बात है, क्रीडा रसिकांना जसा सामना पाहिजे होता तसा सामना सेमीफायनल मध्ये रंगलाय। ही नक्कीच एक छोटीशी पोच पावती आहे फायनलची। फायनल तर अजून हाय व्होल्टेज होणार आहे। ओ, अब मैच रंगता हुआ, 3 गेंद का खेल शेष। गेंदबाज, ये अच्छी गेंद थी, ड्राइव किया था टाइम के साथ, खिलाड़ी गेंद के नीचे, और ये विकेट का पतन। मैच में अंजूर की टीम वापसी करती हुई। सुपर ओव्हर मध्ये जाईल की काय? सुपर ओवर, सुपर ओवर की तो बात ही छोड़ो। यहाँ पर जितने दर्शक हैं, इनका पैसा वसूल हुआ है। चाहे मैच कोई हारे कोई जीते, फर्क नहीं पड़ेगा। जीतेगा यहाँ पर सिर्फ क्रिकेट, क्रिकेट और क्रिकेट जीतेगा। क्योंकि अब यहाँ पर कभी इस डाल कभी उस डाल, अब बंद पैकेट में, लिफाफे में ये डिसीजन आ चुका है। 2 गेंद और जीतने के लिए चाहिए 6 रन। एक सिक्सर पर 1000, किसी ने विकेट लिया उसको 1000। बहुत ही प्राइजेस आ चुके हैं यहां पर। देखते हैं क्या होगा, क्योंकि गेंदबाज की दिल की टिक टिक की आवाज यहां तक आ रही है। बल्लेबाज के ऊपर तो 1 टन का लोड है, क्योंकि जानते हैं एक छोटी गलती, हाथ में नारियल तय। जय हिंद जय महाराष्ट्र तय है। इसके बाद अगले साल ही मिलना है आपको। ये मौका बार बार नहीं आएगा। हीरो बनने का मौका है दोनों को। गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर, फुल टॉस, ये लेग स्टंप के बाहर, गेंद फाइन लेग की तरफ, एक ही रन मिलेगा। अंपायर का इशारा देखते हैं क्या हुआ है। बल्ले का किनार लगा, लेग बाय नहीं, डेलिब्रेट। पायाला लागलेला नाहीये, बॅटला लागलेला आहे। ते धावलेच नाहीयेत। ओहो, अब टारगेट वही है, 1 गेंद और 6 रन। मैच जबरदस्त मोड़ पर, सिक्सर पर 1000 है। देखते हैं क्या होता है। क्या बात है, एक मैच, तालियां होनी चाहिए सबकी। क्या मैच है, वाला मैच। टिक टिक आवाजात डोक्यात, धडधड आवाजात ठोक्यात। 1 गेंद 6 रन का मैच, इसे कहते हैं क्रिकेट। जोरदार टाळ्या। ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी फक्त आपले डोळे बंद करा, कान खुले ठेवा। क्या सुपर मैच। ये ब्लॉक होल में, और ये मैच जीत लिया है अंजुर ने। थैंक यू। क्या बात है, लाजवाब। विनंती करतोय दोन्ही संघांना कृपया शेक हँड करूनच या सामन्यातून आपण मैत्रीपूर्ण भावनेतून हा सामना खेळलात, त्याचं ते प्रतीक शेक हँड करून नक्कीच या सामन्यातून आपण एकमेकांना निरोप देऊया। पुढच्या वर्षी नक्कीच आपण भेटणार आहोत। मात्र हा सामना खेळताना नक्कीच तुमच्या स्मरणात राहील ही आठवण, गोड आठवण, आणि ती